चर्चा झाली आणि काय आश्वासन दिले? या भेटीदरम्यान हे प्रकार काय घडला, त्याची पार्श्वभूमी काय होती, कशा पद्धतीनं सरपंचाचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर काही तासाच्या अवधीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला, ही सर्व पार्श्वभूमी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेली आहे. एक किरकोळ वादातून एवढ्या टोकाची भूमिका घेणं आणि एका माणसाचा सरपंचासारख्या एका पदाधिकाऱ्याचा जीव जाणं, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जेवढा त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. एकंदरीतच मागच्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था हा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येतो आहे. बीड जिल्ह्यामध्ये काही ठराविक राक्षसी प्रवृत्तीचे माणसं म्हणजे अवैध धंद्याच्या माध्यमातून अमाप संपत्ती गोळा करायची आणि त्याचा वापर सर्वसामान्य माणसाला चिरडण्यासाठी करायचा, अशा पद्धतीनं या जिल्ह्यामधली परिस्थिती. आम्ही वेळोवेळी ही परिस्थिती सन्माननीय अजितदादा असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्यासमोर मांडलेली या जिल्ह्यातली. विधानसभेमध्ये सुद्धा याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे. आपल्याला माहीत असेल की राजा म्हणून इथे एक SP होता, त्याची बदली करण्याच्या संदर्भात मी स्वतः त्यावेळेस लक्षवेधी मांडून शासनाला त्याची बदली करायला भाग पडलो होतो. पण हा जो प्रकार आहे, हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि ही जी दहशत आहे, ही दहशत सर्वसामान्य माणसाला सुरळीतपणे त्यांचं जीवन जगण्यामध्ये अडथळा येतो या दहशतीचा. आणि लोक एका भीतीच्या वातावरणात जगतायत असं चित्र या जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे आणि ते अतिशय दुर्दैवी आहे. या बाबतीत निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाच्या भावना या शासनापर्यंत मांडून याच्या बाबतीत जी काही पोलीस खात्यानं दिरंगाई केली, म्हणजे एक तर ज्या प्रकरणाहून FIR होऊन आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनमध्येच सोडण्याचं काम झालं, त्याच्यामुळं पुढची घटना ह्या घडलेल्या आहेत आणि ह्याला जबाबदार या ठिकाणचे PI आणि त्यांचे सगळे अधिकारी कर्मचारी लोक आहेत. याही बाबतीमध्ये निश्चितपणानं आम्ही शासनाकडून ताबडतोबीनं या लोकल पोलिसाच्या विश्वासावर राहणं हे चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्याची एखादी SIT नेमून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणं, या प्रकरणाला कोण कोण जबाबदार आहेत, या प्रकरणाच्या मागच्या त्या 2 दिवसाच्या काळामध्ये कोणाकोणाचे कॉल रेकॉर्ड त्याचं तपासणी करणं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थानं मूळ जे काही आरोपी आहेत, ज्यांनी अतिशय निगृढपणे ही हत्या केली आहे, माणुसकीला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे आणि त्यांना फाशीवर लटकवणं हे आमच्या सगळ्यांचंच आणि प्रशासनाचं सुद्धा निश्चितपणानं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रुटी न राहता योग्य पद्धतीनं आरोपींना शासन मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेसाठी आम्ही शासनाकडं निश्चितपणानं आमचे नेते अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा शिंदेसाहेब असतील, या तिघांच्याकडंही मी स्वतः येत्या 2 दिवसात ही सगळी परिस्थिती त्यांच्या नजरेस आणणार आहे आणि त्यांना योग्य दिशेनं तपास होईल आणि आरोपींना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून फाशीची शिक्षा होईल, या पद्धतीनं आमचा प्रयत्न राहणार आहे.